नमस्कार फ्रेंड, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक शेवभाजीची रेसिपी बघणार आहोत। एकदम आपल्या गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी असे 3 कांदे साल काढून आणि त्याला बारीक चाकूने काप देऊन घेतलेत मधनं। ते आपण गॅसवरतीच भाजून घेणार आहे आणि त्याच्यासोबत अर्धी वाटी खोबऱ्याची आहे ती पण भाजून घेणार आहे गॅसवरतीच। आता आपलं खोबरं आणि कांदा भाजून झालाय। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। हे आता मी सगळं काढून घेतले प्लेटमध्ये आणि थोडं थंड करून आपण मिक्सरमधनं काढणार आहोत। तर हे बघा मी मसाल्यामध्ये काय काय घेतले ते सांगते। 2 चमचे डाळ घेतले, अद्रक लसूण घेतलाय आणि 3 कांदे आणि अर्धी वाटी खोबऱ्याची। आता हे खोबरे जे घेतले आपण ते मी एकदम बारीक काप करून घेते। याचे बारीक काप केले ना तर मिक्सरमध्ये पटकन बारीक होतात। तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर पाटा वरवंट्यावर पण मसाला बारीक करू शकता। बारीक पाटा वरवंट्यावर जो मसाला बारीक केलेला असतो त्याची टेस्ट खूप भारी येते। आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। तर बारीक करताना पहिले आपण खोबरं बारीक करून घेणार आहोत। तर मी पहिले खोबरं घालून घेते मिक्सरमध्ये आणि ते बारीक करून घेते। आणि सगळं सोबत जर घातलं तर एकदम बारीक होत नाही, म्हणून आपण आता पहिलं खोबरं बारीक करून घेतलं आणि आता एक कांदा अद्रक लसूण आणि डाळ हे सगळं बारीक करून घेणार आहोत। याच्यासोबत आपण कोथिंबीर पण बारीक करणार आहोत। हे बघा मी आता सगळं मिक्सरमध्ये घालून घेतले आणि एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपण याची आता। आणि मसाला वाटताना पाण्याचा जो वापर आहे तो खूप कमी करायचा। कमीत कमी पाण्यातच मसाला बारीक करून घ्यायचा। आता मी कढई गरम करायला ठेवली। आपण आता मसाल्याला फोडणी देणार आहोत। तर मी अर्धी वाटी तेल घातलं होतं। 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला जो आपला घरगुती मसाला असतो तो घातला आहे आणि एकदम बारीक गॅसवरती आपण हलवून घेणार आहे। आणि आता मी जो मसाला वाटून घेतला होता ना तो पण घालून घेतला आहे मी आता। आपला जो मसाला आहे तो आपल्याला तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता तेल सुटूस तोपर्यंत आपला परतला आहे मसाला। आता आपण गरम पाणी करून वरतून गरम पाणी घालणार आहोत। तर मी आता मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून टाकले, ते पण गरम पाण्याने धुतले। आणि आपली अशी काळी भाजी बनवताना गरम पाणीच वापरायचं। आता वरतून मी परत 2 ग्लास पाणी ओतले आणि आता आपण याची उकळी काढून घेऊ। उकळी आलेली आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। 1 चमचा मीठ घातले मी आणि आता परत आपल्याला 10 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। जेवढी भाजी जास्त शिजेल तेवढा भाजीचा अर्क खूप छान उतरतो। हे पहा आपल्या भाजीला खूप छान तरी आलेली आहे। आता वरतून मी कोथिंबीर घातली। कोथिंबीर आपण वाटताना पण घातली होती आणि वरतून पण थोडी घालणार आहोत। परत मी 5 मिनिटं उकळी काढून घेणार आहे। हे पहा आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे। एकदम गावाकडच्या पद्धतीने आपली शेवभाजी तयार झालेली आहे। आता आपण आता टाकलेली रेशामध्ये शेव घातलेली नाही मी। आता आपण सर्व करून घेणार आहोत आणि वरतून आपण शेव घालून घेणार आहोत। कारण गॅसवरती जर शेव घातली ना गरम गरम भाजीत तर आपली भाजी खूप घट्ट होईल, म्हणून मी वरतून शेव घालणार आहे। आता असे वरतून खूप आपली मोठी शेव भेटते ना ती घालायची वरतून। हे पहा आपली शेवभाजीची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर